पुराव्यानिशी सांगतो, पुराव्यानिशी आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार सगळ्यांनी मिळून हा कट रचला, याचे सगळे पुरावे सापडले. पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक की एका मोठ्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात, एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे एवढे सारे पुरावे आहेत. जी कारवाई तुम्ही आमच्यावर करताय, नाही तर ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात, हे जे गरीबाचे विषय आहेत एका पॉवरफुल व्यक्ती मंत्र्याच्या विरोधातले, याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणार आहात का? जर खऱ्या अर्थाने या विषयावरचं इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय झाले, एवढे पुरावे असताना, तर आपण म्हणून या अधिवेशनामध्ये नाही तर या हाऊसमध्ये संविधान अजून जिवंत अध्यक्ष महोदय. पण फक्त आम्ही विरोधात आमच्यावर कारवाई, आणि जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे पॉवर आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात नसेल. यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत. यांचे 150 फोन आहेत, ते फोन सगळे सापडलेले आहेत. आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे. प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये 100 वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत, त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे. पण त्याही पेक्षा मला जसं वाईट वाटतं, मी काही त्यांच्यावर आरोप करत नाहीये, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत, ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत. उत्तर मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही. आता याची चौकशी होईल. विषयाच्या बाबतीत बोलत असताना मुख्यमंत्री साहेबांनी माझं नाव घेतलं, सुप्रियाताईंचं नाव घेतलं. अध्यक्ष महोदय, आम्हाला तो विषय आमच्याकडे आला, आम्हाला सांगण्यात आलं, त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, पत्रकार न्याय मिळाला पाहिजे, यासाठी माहिती घेण्यासाठी 1-2 फोन त्या ठिकाणी केले असतील. 100-200 फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले गेले नाहीत. ठीक आहे, तिथे कारवाई चालली आहे, पारदर्शक पद्धतीने व्हावं, जे खरंय ते लोकांसमोर यावं, अशी आमची अध्यक्ष महोदय भावना आहे. पण अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये एक पत्रकार एका महिलेवर झालेल्या अन्यायाबद्दल अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी त्याच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत होता. महिलेचाच आवाज तो पोहोचवत होता. अध्यक्ष महोदय, त्या भागामध्ये ज्या काही लोकांवर अन्याय झाला त्या लोकांचा आवाज त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, तो खरात नावाचा जो वकील होता, तो लोकांपर्यंत अध्यक्ष महोदय पोहोचवायचा. काम फक्त काय करत होता, जे पत्रकार सर्व काम करतात तेच केलं, की जे ऐकलं, समजलं, कळलं, जे काही कागदपत्र हातामध्ये मिळाले, तो जो संविधानाने आपल्याला हक्क दिला तोच हक्क अध्यक्ष महोदय तो पत्रकार त्या ठिकाणी बजवत होता. फक्त प्रॉब्लेम एवढाच झाला की ज्याच्या विरोधात तो बजवत होता तो आज त्या ठिकाणी एका महत्वपूर्ण पदावर आहे आणि त्या पदाचा वापर करून अध्यक्ष महोदय तो पत्रकार आता जेलमध्ये. अध्यक्ष महोदय, महिलेचा विषय जेव्हा आम्ही पत्रकारांची अध्यक्ष महोदय बोलत होतो, एका महिला पत्रकारांनी फक्त आम्हाला सांगितलं की असं असं एका आमदाराबद्दल एका महिलेने काहीतरी अलिगेशन केलंय. नाव सुद्धा अध्यक्ष महोदय सांगितलं नव्हतं. आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते आमदार म्हणून. एखादा कांद्याचा शेतकरी आला म्हणाला आमचा हा विषय अधिवेशनामध्ये मांडा, आपण मांडतो अध्यक्ष महोदय. एखादा युवा आला, एखादा MPSC नाहीतर स्पर्धा परीक्षेचा मुद्दा अध्यक्ष महोदय आपल्याला सांगितला तर आपण लगेच तो समजून घेतो, अध्यक्ष महोदय तो लगेच मांडतो. एखाद्या व्यक्तीवर कुठेतरी अन्याय झाला तर एक गोष्ट आपल्याला समजली तर अध्यक्ष महोदय या विधिमंडळामध्ये, या हाऊसमध्ये नाही तर आपण पत्रकारांसोबत अध्यक्ष महोदय बोलतो. तसंच एका महिलेचा विषय कानावर आल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे एवढीच भूमिका अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून मांडली होती. आणि मग काय झालं तर आमच्या विरोधात हक्कभंग आला. हरकत नाही अध्यक्ष महोदय, हक्कभंग येईल, त्या समितीकडे आम्ही सर्वजण अध्यक्ष महोदय तिथे जाईल. हक्कभंग आणायचा नाही आणायचा हा तिथं अध्यक्षांचा हक्क आहे. पण दुसऱ्या बाजूने आम्ही हेही म्हणतो की जेव्हा आम्ही हक्कभंग अध्यक्ष महोदय आणतो, आमची सुद्धा अपेक्षा असते की आम्ही विरोधात असलो तरी आमचं सुद्धा ऐकलं गेलं पाहिजे. आम्ही जो हक्कभंग आणतो तो मांडला गेला पाहिजे, त्याच्यावर आम्हाला बोलण्याची संधी दिली पाहिजे. पण अध्यक्ष महोदय तशा प्रकारे कुठेही काय होत नाही. अध्यक्ष महोदय, सत्तेतले आमदार हे सत्तेत आहेत आम्ही समजू शकतो, पण या हाऊसमध्ये तुमच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण समान आहोत. आम्ही एखादा मुद्दा मांडत असेल तो तितकाच महत्वाचा असतो जेवढा एक सत्तेतला आमदार अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी तो मुद्दा मांडतो. आणि आम्हाला मुद्दा त्या हक्कभंगाच्या माध्यमातून एवढाच मांडायचा होता की या हाऊसमध्ये एका व्यक्तीने एक हक्कभंग मांडत असताना चुकीची माहिती ही तिथं हाऊसला दिली आणि ते चुकीचं आहे एवढंच आम्हाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलायचं होतं. तो आमचा अधिकार आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे, लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. पण तो बजावण्याची जर आम्हाला या ठिकाणी अध्यक्ष महोदय संधी दिली जात नसेल तर मग कुठेतरी बोलावं लागेल. या हाऊसमध्ये, या पवित्र हाऊसमध्ये सुद्धा संविधानाचे जे मूलभूत विषय आहेत
मूलभूत गोष्टी आहेत त्या सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाळल्या जात नाहीत. अध्यक्ष महोदय, मला एवढंच आपल्याला विचारायचंय की हा एखादा विषय महिलेच्या अत्याचाराचा तुमच्यापर्यंत आला असता, तुम्ही सुद्धा अध्यक्ष महोदय हा विषय त्या ठिकाणी घेतला असता. अध्यक्ष महोदय, तसंच मला तुम्हाला विचारायचंय की एक मातंग समाजाचा व्यक्ती आहे, एक कुटुंब आहे, स्वतःच्या हक्कासाठी अध्यक्ष महोदय ते लढत आहे. भिसे नावाचं ते कुटुंब आहे. त्यांच्या बाबतीत काय झालं की त्यांच्या वडिलांचा फोटो वापरून, त्यांच्या वडिलांचं नाव वापरून, जे वडील 2016लाच अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वारले होते, मृत झाले होते, त्यांचं नाव वापरून फोटो नवीन, त्यानंतर आधार कार्ड नवीन, अशा पद्धतीने गरिबाची जमीन जर हडपली जात असेल, त्याच्या विरोधात आम्हाला जर बोलायचं असेल आणि ते जर बोलून दिलं जात नसेल तर अध्यक्ष महोदय कितपत योग्य आहे? त्या भिसे परिवाराला कधी न्याय मिळणार? का फक्त ते एससी समाजाचे आहेत, गरीब आहेत, त्यांच्याकडे पैसा नाही, त्यांच्याकडे कुठेतरी एका नेत्याचा वर्धास्त नाही, म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होत असेल तर तो अन्यायाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न ह्या विधिमंडळामध्ये अध्यक्ष महोदय झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक आमदारांनी सुद्धा या विषयामध्ये अध्यक्ष महोदय लक्ष दिलं गेलं पाहिजे.